मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ रक्त सांडल्याचा व्हायरल व्हिडिओ प्रकरणात नवीन ट्विस्ट आलाय। या ठिकाणी गायीची हत्या करण्यात आल्याची खोपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। या तक्रारीचे कागदपत्र साम टीव्हीच्या हाती लागली आहेत। ॲडव्होकेट योगेश खांडके यांनी 27 मार्चलाच ही तक्रार दाखल केली। त्यानंतर याबाबत पाठपुरावा करून देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नसल्याचा आरोप तक्रारदार खांडकेंनी केलाय। त्यामुळे पोलीस चौकशीला टाळाटाळ करतायत का असा सवाल उपस्थित केला जातोय। साम टीव्हीनं तक्रारदाराशी काय संवाद साधलाय ते पाहूया। या घटनेबाबत तुमच्याकडे काय माहिती आहे? डिटेल्स असे आहेत की जो व्हिडिओ ज्यांनी काढलाय तो घटनास्थळी गेला होता आणि तिकडे त्यांनी व्हिडिओ काढले होते। त्याच्यानंतर रक्ताचे डाग तसेच त्या ठिकाणी धुलाई स्वच्छता केल्याची चिन्ह दिसत होती आणि त्या ठिकाणी उपस्थित व्यक्तींशी संवाद साधतानाचा व्हिडिओ आहे आणि दाग धुण्याचे काम चालू आहे। त्याला घटनास्थळी असे सांगण्यात आले की गोमांस स्वरूपातील पुरावे नष्ट करण्यात आले आणि वापरलेला चाकू किंवा चॉपर जो होता तो दरीत फेकण्यात आला आणि पुढे जाऊन त्यांनी तो चाकू मग नंतर चॉपर होता तो जो व्हिडिओ ज्यांनी काढला त्यांनी तो वर आणून रोडवर ठेवला आणि त्याला असे सांगण्यात आले की पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले होते परंतु पंचनामा न करता पुरावे नष्ट करण्यात आले। त्याच्यानंतर घटनास्थळी असताना पोलीस पुन्हा आले, म्हणजे हे व्हिडिओ रेकॉर्ड करताना जे बोलतं करताना पुन्हा पोलीस आले आणि त्या पोलिसांशी त्यांनी संवाद साधला आणि हे असं झालेलं आहे। म्हणजे त्यांनी त्याच्याशी संवाद साधला पोलिसांशी। पोलिसांना तुम्ही याबाबत नेमकी कधी तक्रार केली? 27/3/2026 आणि काय तक्रार केली? हीच अशी तक्रार कळली की अशी घटना घडलेली आणि तुम्ही त्वरित फॉरेन्सिक एव्हिडन्स कलेक्ट करा आणि पुढील कारवाई करा महाराष्ट्र अॅनिमल प्रिझर्वेशन ऍक्टच्या अंतर्गत। पोलिसांचा काय रिस्पॉन्स मिळाला? त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा त्याच दिवशी म्हणजे 28 झालं कारण की पहाट झाली, तेव्हा अजून एक त्यांना रिमाइंडर केले की तुम्ही फॉरेन्सिक एव्हिडन्स डिस्ट्रॉय होण्याची शक्यता आहे, नष्ट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्याविषयी थोडीशी दक्षता घ्या। ऍडव्होकेट रणावत म्हणून आहेत जे परिषदेचं काम विश्व हिंदू परिषदेचं काम करतात, त्यांनी सुद्धा एक स्मरणपत्र दिलं। मग त्याच्यानंतर काही दिवसांनी मला पोलिसांकडनं पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं आणि त्यांनी सांगितले की आम्ही अन्वेषण करत आहोत आणि तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित आम्हाला इन्फॉर्मेशन द्या जे काय काय झालेलं आहे त्याविषयी। तर त्याविषयी मी पुन्हा त्यांना लेखी स्वरूपात इन्फॉर्मेशन दिलं। सगळं लेखी स्वरूपात आहे।